भाडेकरू म्हणून राहण्यास येऊन घरमालकांच्या घरात चोरी करणारे सराईत पती पत्नी उर्फ बंटी बबली यांना जेरबंद। अंबड गुन्हे शोध पथकाची कारवाई। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात भाडेकरू म्हणून राहण्यास येऊन घरमालकांचा विश्वास संपादन करून घरमालक घरी नसताना त्यांच्या घरात चोरी करणारे सराईत पती पत्नी उर्फ बंटी बबली यांचा शोध घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांनी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक 24/5/2026 रोजी फिर्यादी नामे जयेश नानासाहेब वाकचौरे, वय 47 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार N31/A1/9/10 माताजी चौक, विजयनगर, सिडको, नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक 23/6/2026 रोजी सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 8:45 दरम्यान N31/1/1/10 माताजी चौक, विजयनगर, सिडको, नाशिक येथून वर नमूद वर्णाचे व किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीचे सिक्के हे माझा भाडेकरू पंकज कदम याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय माझ्या घराचे कुलूप खोलून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरी केली आहेत अशी तक्रार दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 493/2026 BNS कलम 305A 331-2 331-3 प्रमाणे दिनांक 24/5/2026 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी याच्याकडे असून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाच्या मदतीने पोलीस हेड कॉन्स्टेबल 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2093 राकेश पाटील, पोलीस शिपाई 2547 संभाजी शिंदे यांनी फिर्यादी यांच्या घराजवळचे किराणा दुकान तसेच डीमार्ट येथील CCTV फुटेज तपासून महिला आरोपीचे CCTV प्राप्त करून नमूद महिलेची ओळख पटवली व सदर महिला आरोपी व तिचा साथीदार पती यांच्या फोटोवरून तांत्रिक विश्लेषण करून त्यांचे आधार कार्ड नंबर काढून त्यावर आरोपी यांचे मोबाईल क्रमांक निष्पन्न केले व पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1782 देसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1212 सुभाष दुबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1943 दीपक निकम, पोलीस अंमलदार 2547 संभाजी शिंदे, पोलीस अंमलदार 2003 अनिल गाडवे, पोलीस अंमलदार 2054 सचिन करंजे, पोलीस अंमलदार 2083 योगेश शिरसाट, पोलीस अंमलदार 997 फरीद इनामदार, पोलीस अंमलदार 2346 तुषार मते, पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार, पोलीस अंमलदार 777 वैभव एखंडे, महिला पोलीस अंमलदार 2115 भारती बुट्टे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढून सदर दोन्ही आरोपितांना बोईसर जिल्हा पालघर येथून ताब्यात घेतलं असून त्यांचे नाव नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, राहणार भांडूप, पश्चिम मुंबई व महिला आरोपी क्रमांक 2 स्मिता नवनीत नाईक, वय 42 वर्ष, राहणार भांडूप, पश्चिम मुंबई असा आहे। अंबड गुन्हे प्रकटीकरण पथकाने अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर, घोटी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्याकडून गुन्ह्यातील 16 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 7,50,000 रुपये किमतीचा, सध्याची किंमत 21,11,000 रुपये किमतीचा व आरोपी यांनी नमूद चोरीमधील सोने विकून खरेदी केलेले मुद्देमाल व आरोपी यांच्या घर झडतीमध्ये मिळून आलेले 8 मोबाईल व लॅपटॉप व इतर वस्तू असे एकूण 24,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत तसेच पोलीस निरीक्षक श्री अविनाश नडविनकेरी गुन्हे व पोलीस निरीक्षक श्री शंकर वाघमोडे प्रशासन यांची सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर, अंबड पोलीस ठाण्याकडील तांत्रिक विश्लेषण शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तरडे, पोलीस हवालदार वाहक 1782 योगेश देसले, पोलीस हवालदार वाहक 1212 सुभाष ठुबे,
पोलीस शिपाई 2547 समाधान शिंदे, पोलीस शिपाई 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई 2036 केशव ढगे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2346 तुषार मते, पोलीस शिपाई 2003 अनिल गाढवे, पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार, पोलीस शिपाई 777 वैभव एकखंडे, पोलीस शिपाई 2114 मयूर पवार, पोलीस शिपाई 2083 योगेश शिरसाट, पोलीस शिपाई 2054 करंजे, महिला पोलीस शिपाई 2115 भारती बुट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1943 दीपक निकम, तांत्रिक विश्लेषण शाखाकडील पोलीस हवालदार वाहक 309 विशाल साळुंके, पोलीस शिपाई 2252 विशाल वांजे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयातील महिला पोलीस हवालदार 17-2 गायत्री गोसावी यांनी कामगिरी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी गुन्हे व पोलीस शिपाई 2093 राकेश पाटील हे करीत आहेत. 93/26 कलम 305 331 331-3 हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घरमालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं. त्यावेळेस आरोपी यांनी घरमालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11-11.5 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले. सदरचा गुन्हा हा अनोळखी कपल विरोधात दाखल होता. ह्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत. आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, आणि स्मिता नवनीत नाईक. हे जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत. जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत. आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्याचे त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. सदरचे कामगिरी आम्ही माननीय CP सर, माननीय SPO साहेब, माननीय सिनियर PI साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले. नाही, ह्यांनी सध्या हे दोघंच काम करतात. दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचं मोडच असं आहे की एखादं घर हुडकायचं, घर शोधून त्या घर मालकाशी आणि त्याच्या मुलाशी एकदम व्यवस्थित बोलणं आणि घर मालकाकडनं लॉक घेणं की कुलूप घेऊन माझं घराचं कुलूप खराब झालेलं आहे आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवणे आणि ती परत कुलूप घर मालकाला देणं आणि ज्या दिवशी घर मालक घरी नसतात त्यावेळेस त्याच्या बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये चोरी करत असतात. सध्या त्यांना आम्ही आरोपी यांना भुसरीतून, जिल्हा पालघर इथून अरेस्ट करण्यात आलेले आहे.